हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तुम्ही बघू शकतात आज मी साडी का घातली आहे. चक्क मी साडी घातली आहे. काहीतरी स्पेशल असणार. स्पेशल वगैरे काय नाही आहे. आज संकष्टी आहे आणि आम्ही आज जाणार आहोत स्वामींच्या मठामध्ये, म्हणजेच भुईगावला. चला तर मंडळी, तुम्हीही आमच्याबरोबर चला आणि दर्शन घ्या स्वामींचे. अशा प्रकारे मी सगळं दरवाजा वगैरे पॅक केला. सगळं आवरून झालं होतं. माझा उपवास असल्यामुळे साबुदाण्याची खिचडीही बनवून घेतली होती. तर चला तर मंडळी, आता आपण निघूया आणि स्वामींच्या दर्शनाला थेट जाऊया. ओके, अशा तऱ्हेने माझी मनूचे पप्पा आणि आम्ही निघालो आहोत. स्वामींना भेटायला चाललो आहे. तुम्हीही बघू शकतात. अशा तऱ्हेने तुम्ही बाईकने जाऊ शकतात. हा आहे आमच्या पापडी साईडचा बंगलीचा रस्ता. त्यानंतर आपण गिरीजपर्यंत पोचलो होतो. गिरीजला चर्च आहे. त्या चर्चचा आज नेमकी सण असल्यामुळे तिथे आम्हाला थोडंसं ट्रॅफिक मिळालं. त्यानंतर तुम्ही बघू शकता अशी छोटीशी जत्रा इथे भरली होती. वेगळ्या प्रकारच्या वस्तू वगैरे, खेळण्या वगैरे, काहीच असं सगळं लहान मुलांचं सगळं खेळणं खाऊ वगैरे होता. हे आहे चर्च, तुम्ही बघू शकतात. आणि मनूसाठी थांबल्यामुळे आम्हालाही इथे हे फूड माझ्या मिस्टरांना खूप आवडतं. याला काय म्हणतात, वसईचं स्पेशल फूड आहे. हे विंटर सीझनमध्येच मिळतं. त्यानंतर ते आम्ही घेतलं आणि तिथून निघालो आणि हे तुम्ही बघू शकतात नैसर्गिक वातावरण, नैसर्गिक खूप सुंदर रस्ता आहे हा. आता आम्ही पोचलो आहे स्वामींच्या मठाजवळ. बघू शकतात तुम्ही. आता मी एंट्री केली आहे स्वामींच्या मठामध्ये. इथे सगळेच असे स्वामींचे वेगळ्या रूपामध्ये फोटोज वगैरे लावले आहेत. अनेक देवतांचे फोटो इथे लावले आहे. श्री स्वामींचं खूपच सुंदर असं देऊळ आहे हे. तुम्ही बघू शकता. तुम्ही एकदा या, विजिट करा. ही माझी मिस्टर. आज संडे असल्यामुळे थोडी जास्त गर्दी होती. तुम्ही बघू शकता. तिथे स्वामींचं दर्शन खूप छान प्रकारे मला झालं आहे आणि गर्दी असल्यामुळे थोडासा वेळ लागला आम्हाला दर्शनासाठी. इथे आम्ही दर्शनाच्या लाईनीमध्ये उभं होतो. तुम्ही बघू शकता. तसं छान मंदिर आहे. माझे स्वामी समोर आहेत. इथे गणपती राया पण आहेत. चतुर्थी असल्यामुळे गणपती महाराजांचंही इथे दर्शन झालं आहे. बघू शकतात तुम्ही. असं माझं छान प्रकारे दर्शन स्वामींचं झालं. तिथे फोन अलाउड नसल्यामुळे मी स्वामींचं कॅप्चर नाही करू शकली. पण बाहेर आल्यानंतर इथे छोटंसं एक शॉप आहे जिथे पूजेचं सामान सगळं मिळतं. तुम्ही तेही परचेस करू शकतात. आणि मग इथून आम्ही निघालो होतो. छान असं दर्शन घेऊन प्रसाद घ्यायला निघालो. समोरच प्रसादालय आहे. तिथे खूप छान असं स्वादिष्ट भोजन मिळतं, म्हणजे स्वामींचाच प्रसाद मिळतो. तिथे जाऊन आम्ही सर्वांनी, म्हणजे माझा उपवास असल्यामुळे मी तर नाही, पण मिस्टरांनी वगैरे मस्त छान तिथे प्रसाद घेतला. तुम्ही बघू शकता. डाळ भात प्लस शिरा आहे, भाजी असते. त्यांनी जेवण घेतलं. त्यानंतर मीही माझा साबुदाणा वगैरे घेतलेला होता, तो फराळाचं केलं. आणि तिथून आम्ही थेट निघालो वाघोलीला. निर्मळ साईडला आहे वाघोली, असं छोटंसं गाव आहे. आणि तिथे शनी महाराजांचं खूप सुंदर असं मंदिर आहे. तिथे जाऊन तुम्ही खूपच, म्हणजे असं नैसर्गिक वातावरण आणि तिकडे एवढं शांतता आहे की तिथे गेल्यानंतर असं मन प्रसन्न होऊन जातं. खूपच सुंदर असं वातावरण असतं तिथे. इथे तुम्ही बघू शकता. तिथे शनी महाराजांचं मंदिर आहे. तिथे 2 दिवसापूर्वीच काहीतरी छोटासा कार्यक्रम असल्यामुळे खूप सुंदर तिथे सजावट केलेली होती फुलांची. खूपच सुंदर वाटत होतं. आणि त्याच्या साईडलाच असं गार्डन आहे. गार्डनाच्याच बाजूला एक छोटंसं मंदिर त्यांनी केलं आहे आणि त्या मंदिरामध्ये बाळूमामांची स्थापना केली आहे. आता नवीनच झाले, हे मलाही माहीत नव्हतं. इथे आल्यानंतर माहिती पडलं की इथे बाळूमामांची स्थापना केली आहे. मग तिथे मी नमस्कार केला आणि आम्ही परत ह्या गार्डनमध्ये आलो, कारण मनूला तिथे झोक्यावर खेळायचं होतं. इथे तुम्ही बघू शकतात. पर्यटन स्थळ म्हणतात ना, अशा प्रकारे त्यांनी खूपच सुंदर तिथे वातावरण निर्माण केलं आहे. आणि खूप छान तिथे आम्ही टाईम स्पेंड केला. मनूही खूप छान खेळली तिकडे. तिला खूप छान वाटलं. मनूचे पप्पा आणि मनू खूप मजा करत होते. आणि मी थोडेसे फोटोशूट्स वगैरे केले आणि व्हिडिओज काढले. हे बघू शकतात तुम्ही. इथे त्यांची मज्जा चालली होती आणि मी खूप छान प्रकारे व्हिडिओज काढले. आणि मग तिथून आम्ही दर्शन वगैरे करून निघालो. इथे निघाल्यानंतर आम्ही पुढे चाललो होतो गणपती मंदिरात. आणि आत्ता नवीनच स्वामींचे मठ इकडे एक आहे, तिथे स्वामींच्या मठात आम्ही चाललो होतो. तुम्ही बघू शकतात. आम्ही इथे स्वामींच्या मठातही पोचलो आहे. तिथे आम्हाला कमीत कमी 10 ते 15 मिनटं लागले असतील पोचायला, कारण खूपच आतमध्ये होतं हे. फुलारे म्हणून इथे गाव आहे वाघोलीमध्येच. त्या फुलारे गावामध्ये त्यांनी स्वामींचं मठ केलं आहे. हे बघू शकता तुम्ही. इथे स्वामींचं मठ आहे आतमध्ये. आणि त्याच्या बाजूलाच एक अंडरग्राऊंड गणपतीचं मंदिर आहे, इच्छापूर्ती गणेश मंदिर असं त्यांनी तिथे लिहिलं आहे. खूपच सुंदर होतं हे पण. आम्हाला म्हणजे असं माहिती नव्हतं. खूप आतमध्ये वाटलं येताना.
पण लोकांपर्यंत अजून पोचलं नाही आहे. म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि लोकांना कळवा की इकडे पण स्वामींचं मठ आहे आणि इच्छापूर्ती गणेश मंदिरही आहे. खूप बघण्यासारखं आहे आणि खूपच असं सुंदर वातावरण होतं. आम्ही आल्यानंतर इथे बघितलं सगळं, पण खूप सुंदर वाटलं मला आणि दर्शन पण खूप छान झालं. असं नाही की खूप गर्दी होती आणि खूप घाई करत होते दर्शनाला, असं काहीच नाही. खूप निवांत असं स्वामींना बघून खूपच असं मन तृप्त झालं माझं आणि खूपच सुंदर वातावरण होतं. श्री स्वामी समर्थ. इथे बघू शकता तुम्ही, खूप छान असं पद्धतीमध्ये भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहिलेलं आहे वरती. आणि स्पेस एरिया खूप सुंदर. हे आहे इच्छापूर्ती अंडरग्राऊंड गणपती मंदिर. तुम्ही बघू शकतात इथे सगळं नारळ वगैरे सगळं प्रसाद वगैरे इथे मिळतं. तुम्ही बघू शकतात इथे आतमध्ये आहे, बघू शकतात छोटीशी विंडो आहे, त्याच्यातून मी हा व्हिडिओ कॅप्चर केला आहे. इथे सगळी माहिती दिली आहे, ही पण तुम्ही इथे वाचा आल्यानंतर की कसं हे गणपती मंदिर स्थापन झालं आहे. त्यानुसार तुम्ही इथे बघू शकतात खूप सुंदर असं वातावरण होतं. आणि त्यातल्या त्यात आज चतुर्थी असल्यामुळे जरा जास्तच गर्दी होती इथे मंदिरामध्ये. आणि मग अशा तऱ्हेने आम्ही पण दर्शन घेतलं. दर्शन झालं आमचं आणि खूप सुंदर दर्शन झालं. गणपती बाप्पा मोरया. आणि मग आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो. इथे खूप छान असे फोटोज वगैरे क्लिक करायला यांनी सेल्फी पॉईंट्स वगैरे दिलेले आहेत. आणि लहान मुलांसाठी गार्डन आहे, खेळण्यासाठी खूप छान छान झोके आहे. चला तर मंडळी, कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि मेन सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ.